ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं सुगरणमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मूग डाळीचे वडे आपण बघितले, त्याचं साहित्य आणि कृतीही तुम्ही लिहून घेतली। आता बघूया पुढची रेसिपी। ताई, पुढची रेसिपी कोणती आहे? सारणाचे पाचोळे। सारणाचे पाचोळे गोड रेसिपी आहे? हां, गोड। ओके, एक स्वीट डिश आहे सारणाचे पाचोळे, त्याचं साहित्य लिहून घ्या। 1 वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी ओला खवलेला नारळ, अर्धी वाटी गूळ, 1 चमचा खसखस, 1 चमचा तूप, बदामाचे काप, काजू, वेलची पावडर आणि हळदीची पानं। सारणाचे पातोळे यासाठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घेतलेलं आहे। तोपर्यंत आम्ही पाणी गरम करायला ठेवलेलं, पाणीही गरम झालेलं आहे। ताई, आपण गॅस बंद करूया। आता काय करायचं? बाउल घेऊ। ओके, आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ 1 वाटी। 1 वाटी। आणि हे गरम पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं। ओके, बस बस। ओके, हे चांगलं आपण मिश्रण एकजीव करून घेऊया। हे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता। हो। ओके, आता पुढे काय करायचं? पुढे आपल्याला ते नारळाचे खवलेला ओला नारळ आहे, तो काय करूया आपण? तो गूळ आणि बदामचा किस, हां, काजू किस सगळे एकत्र करून तुपामध्ये हे करूया, गरम करूया। बरं, मग त्यासाठी आपल्याला पॅन लागेल? हो। ओके, आपण कढई घेऊया। आता हे आपण पातोळ्याचं सारण तयार करायला घेतलेलं आहे। आपलं पीठ मळून झालेलं आहे, ते आपण बाजूला ठेवूया आणि सारण बनवायला सुरुवात करूया। सुरुवातीला प्रथम नारळाचं किस, ओला नारळ, ओला अर्धी वाटी बस। गूळ हे टाकत, आपण गूळ पण किसून घेतलेला आहे। हां, किसून घ्यायचं। बदामाचा किस, हां, काजू। आणि हे पदार्थ साधारणपणे नैवेद्याला आपण करतो, त्याच्यामुळे भरपूर घातलं तरी चालतं हे सगळं। वेलची पूड आणि खसखस, अर्धा चमचा खसखस आणि तूप थोडंसं, अर्धा चमचा तूप घालूया। बस, थोडंसं असं लालसर काढूया। आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे। मग गॅस बंद करूया? हां, बंद करू। ओके, सारण आपलं रेडी आहे, पातोळ्याचं सारण तयार आहे, आपलं हे मिश्रण सुद्धा, पीठ सुद्धा तयार आहे। हे बाउल काय करायचं? हे बाउल मध्ये काढूया। झालं? ओके, हे थंड होण्यासाठी ठेवायचं की कसंही? थोडंसं थंड झालं तर ते पटकन हे करता येईल, लावता येईल व्यवस्थित। म्हणजे आपण हे सारण तयार झाल्यानंतर थोड्या वेळ थंड व्हायला ठेवायचं। ओके, प्लेट घेऊया। हे आपण काय घेतोय? हे हळदीचे पानं आहेत, सुगंध आणि टेस्ट येते, सुगंध येते। ओके, हळदीची पानं आपण घेतलेली आहेत। हळदीच्या पानांना आपण तूप लावून घेऊया। आणि हे तांदळाचं पीठ त्याच्यावर थापायचं। हां, पूर्ण पसरवायचं। हे असं राऊंड करायचं आणि हे सारण ह्याच्यामध्ये एकाच साईडला ठेवायचं। साधारणपणे करंज्यांसाठी जसं करतो तसंच एका साईडला आपण हे लावून घ्यायचं। बस बस, आणि हे फोल्ड करायचं। ओके, हे दुसरं मी करून बघते, बघूया मला पण जमतंय का। चालेल। आता ते गरम पाण्यात उकडवायचे, हे गरम पाण्यावर। ते मोदक पात्र आपण वापरतो, हो, तेच आपण वापरू शकतो याच्यासाठी। वरनं तुपाचा हात फिरवून घेऊया थोडा। ह्यात आपण पाणी घातलेलं आहे। हो, हे किती वेळ ठेवायचं? 3 मिनिटं। 3 मिनिटं ठेवायचं। ओके, 3 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपले पातोळे तयार झालेले असतील। बघूया आपण गॅस बंद करून। मस्त वाफ सुटलेली आहे। वाव, असे हे सारणाचे पातोळे तयार आहेत आणि हे असे आपण उघडून नंतर खायचे आहेत। छान गरम गरम मस्त आहेत। हे थोडे थंड होऊ द्या, तेव्हा मी खाऊ शकेन। तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। 1 वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी ओला खवलेला नारळ, अर्धी वाटी गूळ, 1 चमचा खसखस, 1 चमचा तूप, बदामाचे काप, काजू, वेलची पावडर आणि हळदीची पानं,
कृती: एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेऊन त्यात गरम पाणी घाला व चांगले एकजीव करून घ्या. एका कढईत खवलेला नारळ, गूळ, बदामाचे काप आणि काजू घालून परतून घ्या. त्यात वेलची पूड, खसखस आणि तूप घालून चांगलं परतून घ्या आणि सारण तयार करा. तयार सारण एका बाउलमध्ये काढून घ्या. एका प्लेटमध्ये हळदीची पानं घेऊन त्याला तूप लावून घ्या. त्यावर तांदळाचं पीठ थापून त्याच्या एका बाजूला सारण भरा आणि दुसऱ्या बाजूनं ते बंद करून घ्या. मोदक पात्रात ठेवून 3 मिनिटं उकडवून घ्या व गरमागरम सर्व करा. हे छान आता गरम गरम पातोळे माझ्या समोर आहेत. मस्त तुपाची धार मी त्याच्यावर सोडणार आहे आणि मग खाणार आहे. अशी तुपाची छान धार तुम्ही सोडू शकता आणि खाऊ शकता. टेस्ट करू मी? छान. तुम्ही जसं म्हणाले हळदीच्या पानाचा स्वादही त्याच्यात उतरतो वाफवताना, तो छान उतरलेला आहे आणि मस्त सारण एकूणच छान मिश्रण सगळं मस्त जमून आलेलं आहे. खूप सुंदर रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी. जयश्रीताई, तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला छान छान रेसिपीज दाखवल्यात त्याबद्दल सुगरणच्या टीमकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. साम टीव्हीने छान संधी दिली त्याबद्दल साम टीव्हीचे आभार. इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा तुमचा आवडता कार्यक्रम सुगरण.